केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यादरम्यान शिर्डी साई मंदिरात जाऊन ते दर्शन घेतील। त्यानंतर लोणी आणि कोपरगाव या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांना अमित शहा उपस्थित राहणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यादरम्यान शिर्डी साई मंदिरात जाऊन ते दर्शन घेतील। तर यावेळी अमित शहा त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांची बंद दाराआड चर्चा झाली। शिर्डीतील हॉटेल सन अँड सँड या चौघांमध्ये ही चर्चा झाली। तर अमित शहा, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री आज शिर्डीत मुक्कामी आहेत। ठाकरे गटाचे नेते वैभववाडी तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय। सांगलीतील शरद पवार गटाचे नेते शरद लाड भाजपात प्रवेश करणारे 7 ऑक्टोबरला भाजपात प्रवेश करणार आहेत। शरद लाड यांच्या भाजप प्रवेशाने जयंत पाटील यांना मोठा धक्का बसलाय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक संपन्न झाली। ओबीसींच्या ताटातलं कुणालाही देणार नाही, चुकीचं प्रमाणपत्र काढलेल्यांवर कारवाई होणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली। टीकेपेक्षा बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद महत्त्वाचा। आतापर्यंत कुणाला जमलं नाही ते महायुतीनं केलं। उद्धव ठाकरेंच्या टीकेला आदिती तटकरे यांनी उत्तर दिलंय। राजू शेट्टी यांनी जालन्यातील अंबड तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली। अंगारात दिल्यासारखं सरकार शेतकऱ्यांना मदत करतंय असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलाय। सर्वांची नार्को टेस्ट करा, उद्धव ठाकरेंचा बेड लावा, मंत्री नितेश राणे यांनी वक्तव्य केले। उद्धव ठाकरे गप्प का? नितेश राणेंकडून सवाल उपस्थित करण्यात आला। जालन्यातील नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमात नेत्यांनी काजू बदामावर ताव मारलाय। अर्जुन खोतकर, बबनराव लोणीकर, नारायण कुचेंनी ताव मारला। शेतकरी संकटात असताना नेत्यांचा काजू बदामावर ताव मारल्यानं विरोधकांनी संताप व्यक्त केला। सकल ओबीसी समाजाचा 10 ऑक्टोबरला मोर्चा निघणार आहे। मोर्चा घेण्यावर ओबीसी नेते ठाम आहेत। मराठा आरक्षणाचा 2 सप्टेंबरचा GR सरकारनं रद्द करावा आणि 2014 पासूनच्या जात प्रमाणपत्राबाबत श्वेतपत्रिका काढावी या मागण्यांसाठी मोर्चा निघणार आहे। सरकारसोबतच्या बैठकीत ओबीसी नेते आक्रमक झाले। सरकारनं GR रद्द करावा अशी ओबीसी संघटनेकडून मागणी होते। ओबीसींचं अस्तित्व संपवण्याच्या मार्गावर आहे। मराठा आरक्षणाच्या GR मुळे ओबीसी अडचणीत असल्याची प्रतिक्रिया वडेट्टीवारांनी दिली। निवडणुकीच्या आधी धनगर समाजाचा प्रश्न निकाली काढा, धनगर आंदोलक दीपक बोराडे यांनी ही मागणी केली। नेत्यांनी पक्ष सोडून धनगर आरक्षणासाठी मैदानात यावं असं आवाहनही त्यांनी केलंय। आमदार रोहित पवार यांनी 2 दिवस लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली। जिल्ह्यातील पाहणी दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आमदार रोहित पवारांनी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना वारंवार फोन केला, मात्र त्यांनी फोन घेतला नसल्यानं आमदार रोहित पवार लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले। निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या चुकीमुळे जालना यादीतून वगळलं असा आरोप भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी केलाय। महसूल आणि कृषी विभागानं तात्काळ पंचनामे करत निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला। आमदार संतोष वांगरांनी पीक विमा कंपनी प्रतिनिधीला पुन्हा धमकी दिली आहे। पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीसोबतचा संवाद व्हायरल झालाय। हातपाय सलामत ठेवायचे आहेत की नाही अशी धमकी देण्यात आली। आरक्षणाला विरोध करणाऱ्याला संपवायचं, परिणामाची चिंता करायची नाही, मनोज जरांगेंनी हे वक्तव्य केले। छगन भुजबळांनी जातीचा खेळ केलाय, भुजबळांना पदावर ठेवू नका, मनोज जरांगे यांनी वक्तव्य केले। तर बावनकुळेंचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, मनोज जरांगेंनी बावनकुळेंना इशारा दिला। शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाहीये। नांदगावच्या बोलठाणमध्ये बच्चू कडू यांनी सरकारवर टीकास्त्र लागले। जातपात विसरून शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। सेवा भावनेतून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करा, गडचिरोलीत सहपालक मंत्री आशिष जयस्वाल यांनी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना आवाहन केले। नागरिकांच्या मनात शासनाविषयी सकारात्मकता व्हावी अशा सेवा भावनेतून काम करा असंही त्यांनी म्हटलंय।